नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ज्योती मयेकर यांनी मांडलेला एक फार छान विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोचवते. कधी असं होतं ना की आयुष्यात एका क्षणात उलथापालथ होते. ज्यावर विश्वास ठेवला तेच हात सोडून जातात. ज्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली ते स्वप्न तुटतं. तेव्हा मनात एक विचार येतो की काय उरलं आता. पण खरं सांगायचं ना तर त्या सगळं हरवलं वाटणाऱ्या क्षणातच आयुष्याचं खरं शिक्षण सुरू होतं. कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडे अजूनही काही आहे, आणि ते म्हणजे आपला ध्यास, आपलं कौशल्य आणि आपली जिद्द. ध्यास जो थांबू देत नाही. ध्यास म्हणजे आतून पेटलेली एक ज्वाला असते. परिस्थिती काही असो, ध्येय डोळ्यासमोर असतं. तेव्हा थकवा, अपयश, भीती काही वाटत नाही आपल्याला. जेव्हा बाहेर सगळं हरवतं तेव्हा हाच ध्यास आतून आपल्याला पुन्हा उभं करत असतो. कारण ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला कुणाची सहानुभूती नको असते, फक्त हवी असते ती संधी. दुसरं म्हणजे कौशल्य, जे कधी हरवतच नाही. आपलं ज्ञान, आपला अनुभव, आपल्या हातचं कौशल्य कोणतीही परिस्थिती आपल्यापासून हिरावून घेऊच शकत नाही. पैसे, लोक, संधी हे सगळं परत मिळू शकतं, पण कौशल्य हे नेहमी आत जिवंत राहतं. ज्यानं शिकणं थांबवलं नाही ना त्याचं हरणं कधीच शक्य नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिद्द, जी पराभवावर मात करते. हरवलेले लोक पूर्ण हरलेले नसतात. ते फक्त नवीन सुरुवात करण्याच्या मार्गावर असतात. आणि जिद्द म्हणजे हार मानली तरी पुन्हा उठायची ताकद. जे लोक पडल्यावर पुन्हा उठतात तेच आयुष्याला अर्थ देतात. आणि वास्तवाची जाणीव ही की जीवनात हरवणं अपरिहार्य आहे, पण नष्ट होणं आपल्या हातात आहे. ज्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटतं ना तेव्हाच नवीन काहीतरी जन्म घेत असतं. आपण हरवलेलो नसतो, तर आपण घडत असतो एका नव्या रूपात, नवा आत्मविश्वास घेऊन. जेव्हा सगळं हरवलं असं वाटतं ना तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा, माझ्याकडे अजून काय उरलंय, काय आहे. त्याचं उत्तर नेहमी असंच येतं की तुझ्यात ध्यास आहे, कौशल्य आहे आणि जिद्द आहे. आणि या 3 गोष्टी तुला पुन्हा शिखरावर नेणार आहेत. श्रोते हो, या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात किंवा या 3 गोष्टी असण्याची ज्याला जाणीव होते तो कधीच हरत नाही. वेळ फक्त त्याला थांबवू शकते, पण हरवू शकत नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.